सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील धक्कादायक प्रकार उघडकीस। संपूर्ण रस्ताच गेला चोरी। जावली तालुक्यातील बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने संपूर्ण रस्ताच केला हडप। शासकीय अधिकाऱ्यांची भूक वाढली। स्मशानभूमीचा रस्ताच खाऊन खळगी भरून काढली। पैशाच्या भुकेपुढे बांधकाम विभागाचे भ्रष्ट अधिकारी झाले मिंदे। सर्वसामान्य लोकांचे केले वांदे। महाराष्ट्राच्या इतिहासात विहीर चोरी गेली। राज्याच्या तिजोरीवर दरोडेही टाकलेली उदाहरणे घडली, पण रस्ता चोरीला गेला हा विक्रम सातारा जावळीतच घडला। शासनाने सदर रस्त्याबाबत चौकशी करून संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांची शासनाकडे मागणी। मौजे बाणस येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकरिता 8,87,667 रुपये इतकी रक्कम मंजूर झालेली होती। सदर मंजूर कामाची वर्क ऑर्डर 10 ऑगस्ट 2022 रोजी देण्यात आली होती। तरी सदरचे काम मोहम्मद शाहीद सलीम अत्तार राहणार कुडाळ या ठेकेदाराला देण्यात आलेले होते, परंतु आज अखेरपर्यंत स्मशानभूमीपर्यंत पोहोचणारा रस्ता पूर्ण झालेला नाही किंवा त्यावर कसलेही पद्धतीचे खडीकरण अथवा डांबरीकरण झालेले नाही। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदोपत्री सदरचा रस्ता हा पूर्ण झालेला आहे असे दाखवले आहे। रस्त्याला मंजूर झालेले देयक सुद्धा ठेकेदाराला अदा करण्यात आलेले आहे। स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्याचे रस्त्याचे काम करणे बंधनकारक असताना तसेच अंदाजपत्रकामध्ये उल्लेख असताना असे कोणतेही काम झालेले नाही। असे असताना सुद्धा देयक अदा करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। तरी याबाबत आपण त्वरित चौकशी करून संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी दिले आहे। समाजातील नवनवीन घडामोडीच्या अपडेटसाठी पाहत रहा फक्त सप्त सह्याद्री न्यूज। आमच्या सप्त सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।